आपल्याला चर्चा करायची. चर्चेचा विषय आहे की ही जर मुलगी असतो तर, म्हणजे मला असं वाटतं की जर गणेश मुलगी असता तर मी तर घाबरलोच असतो, नको बाबा या नावे लागायला. तुम्हाला काय वाटलं असतं की जर मुलगी असत? मुलगा असो की मुलगी, पण आज मुलगा म्हणून तुमच्याकडे बघताना ज्या काही तुमच्या मधल्या क्रिएटिव्हिटी दिसतात, कदाचित मुलगी असतो थांबवतो मध्ये. आपल्याला विषय काय की मी जर मुलगी असतो तर गणेशच्या मनात काय निर्माण झालं असतं माझ्या, आणि मोकळेपणाने बोला की तुमचा माझ्यामध्ये डिफरन्स आहे तुमचा. मी माझ्या रेग्युलर बघतो बघितलं नसतं करायचं. माझी सेक्स अपील लवली पाहिजे. मुलगी जरी असतो या वयाचा असतो तर गणेशला ती सेक्स अपील दिसली नसती बा. त्यामुळे तर माझ्याला सिनियर आहे बाबा की इच्छा कशाला असं आदरानं लागला असतो मी मित्रांसोबत लागतो तुमची आदरानं लागला आदराने वागले असते. आणि हे फारच तुम्ही असे सभ्य पोरासारखं बोलतायत आजकाल. कोणी असं मनातलं बोलत नाही की मी जर तुमच्या जागी असतो तुम्ही म्हटलं असतं की नाही मला आवडली असते, फ्लर्ट केलं असतं तिथे. हे पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एज बघता मी कदाचित म्हणत असतो मुलामध्ये, तुम्ही माझ्या एजच्या आसपास असल्यासारखं मी विचार केला असता की नसता मला आता सांगू शकत नाही. त्यामुळे गोष्टी ठरवून होत नाही. प्रवाहाच्या विषयाचा आपण वाद जातो. हा विषय घेण्याचं कारण आहे ना, आपण रोल प्ले नावाचा प्रकार करतो की आपण त्या रोल मध्ये जाऊ शकतो. तर तुम्ही मुलगीच्या रोल मध्ये जाऊ नका. समजा तुम्ही मुलगी आहात आणि मी बसलो तुमच्यासोबत, आणि मला तर वाटतंय की मुलगी तर भारीच आहे, पण हिची तब्येत वगैरे बघता नको पाहिजे ना तिला काय ती बरं माझ्या मनावर. तुम्ही कसं स्वतः बघता तुम्ही मुलगी आहात ना, मर्यादा असतात त्या मर्यादाच्या पलीकडे वागता येत नाही मुलींना. अजून एक त्या वागत नाही. तसंच मी असलो असू शकतो आज जाऊन जे वागतो समाजामध्ये कसलं असतं माझं. ट्रेनिंग वगैरे अटेंड केल्यानंतर पण थोडीशी बिनधास्त मुलगी बघायला भेटली असते का गुड क्वेश्चन. त्याच्यामध्ये खूप छान आणि आता अशी मुलगी मत असे व्यापक आहेत की रिलेशनशिप्स बाबत तिचे मत ओपन आहे, फ्लर्टिंग बद्दल तिचे मत ओपन आहे, ड्रिंक करण्याबाबत तिचे मत ओपन आहे, जीवनात मित्र असण्याबद्दल तिला काही भीती वाटत नाही, वाईट चुकीचं वाटत नाही. जसं मुलांना वाटतं मला 4 महिने सांगताना आपल्याला फार भारी वाटतं. बरोबर. एखादी मुलगी अशी पटकन सांगत नाही आम्हाला फार 7-8 मित्र आहेत. आता कमी चुकीचं बोलतोय की बरोबर आहे. पण ह्या ट्रेनिंग आपण जिथं इन्क्लुजन, डायव्हर्सिटी, इक्वॅलिटी, फिअर फ्री शिकतो, तर ते शिकल्यानंतर गणेश मुलगी जर असते तर ती थोडी अशी बिनधास्त असती का की तिनं सांगितलं असतं? हो नक्कीच ऍब्सोल्युटली असले असतील. कारण ज्या ग्रामीण भागातून जी मुलगी येते शहरामध्ये आल्यानंतर सगळा रिसोर्सला भेटतो त्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये करू शकतो. 100% समज आहे. बदल करावा लागतो. मी जर मुलगी असतो तर म्हणजे किती अवघड आहे बघा, इमॅजिन करता येत नाही मला. म्हणजे जर रोल प्ले करा म्हणतो आपण, रोल मध्ये जा म्हणतो आपण, दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन स्वतः विचार करा, पण किती अवघड आहे. तुम्हाला विचार करावा लागतो की जर मुलगी असतो. मला असं वाटतं की मी जर मुलगी असतो तर मी आता मुलगा म्हणून जसं वागतो
कदाचित तसाच वागला असतो. म्हणजे मला आताही वाटतं की रिलेशनशिप्स हे जबरदस्तीने नाही बांधलेलं पाहिजे, तर त्यामध्ये स्वातंत्र्य पाहिजे रिलेशनशिप मध्ये राहण्याचं की रिलेशनशिप मधून बाहेर पडण्याचं. त्याच्यानंतर भीती नाही पाहिजे. समजा उदाहरणार्थ की मला मुलांमध्ये राहायला आवडतं की असू नये, तर याच्याबाबत मला काही अशी भीती वाटली नसती. मी बिनधास्त मुलांसोबत राहिलो असतो. पण हे कधी ग्रामीण भागातून तुम्ही जेव्हा शहरात येतात, हा. तेव्हा काही ते येऊन सगळं शिकलं नाही, म्हणतात. या वयाचं झाल्यानंतर आता कदाचित. अगोदर मी पण तसा घाबरणारा, मर्यादा खऱ्या समजणारा, पण त्याला आपण खरं समजतो का विचार. मुलीने जोरात हसू नये, मुलीने जास्त मित्र असू नये, याला आपण खरं समजतो त्या वयात. वय जगून आल्यानंतर कळतं की कडे असं काही नसतं, हे खोटं आहे, आपल्याला बंधनात ठेवण्यासाठी रचलेलं सगळं षडयंत्र आहे. पण मुळात मला सांगा, तुम्ही मुलगी असली असते साधारणतः 20 वर्षाची, आणि तुम्हाला त्या वेळेस तुम्हाला पुण्यात शिकायला यायचं, तर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला परमिशन दिली असते नसती दिली. जालन्यासारख्या भागातून पुण्यात येत आहे, तर त्या काळात ते असे असू शकते. अजिबात तरी नसते. पण आता असा विचार करा की तुम्ही तुमचं एज 35 या वर्षात नाही, पण तुम्ही ग्रामीण भागातच आहात, तर तो बदल गावाकडे पण झाला असता का? अच्छा, नाही, मी असा जो आज आहे तसा तिथं नसतो. खेड्यातच जर राहिलो असतो तर मी आज जसा आहे तसा नसतो. म्हणजे कारण आहे की जसं जितके एक्सपोजर माणसाला भेटत जातं आयुष्यात, त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो ना. आपण आतून थोडा का असे ना बदलत असतो. जेव्हा समजा आपले आवडते व्यक्ती आपल्याला बिनधास्तपणे शेअर करतात, आपले मित्र निपुण सारखे, बरोबर, त्यांच्या आयुष्यात, तर मग आपल्याला वाटतं की थँक्यू प्रमोद, हे प्रमोद आमची जेवणाची फार काळजी घेतात, धन्यवाद. तर एकूण कसं म्हणतात की ते त्यांच्या जीवनातल्या गोष्टी अशा न घाबरता बोलून टाकतात, तर त्याचा माझ्यावर पण परिणाम झाला. असं करत करत मी आजच्या जो व्यक्ती ते घडलो. ग्रामीण भागामध्ये कसं होतं, थोडीशी बंधनं अशी घट्ट असतात असं मला वाटतं. तिथं असं आपण रस्ता करायला लागलो बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, तिथं तो लगेच दाबला जातो आणि त्याच्याची म्हणून मग मी असा मोकळा माणूस आलोच नसतो तिथं असं. ते आपण खात बोलूया. आपण पॉज करूयात आणि भजे खाण्याचा ब्रेक झाला आणि त्यानंतर आपण परत त्याच विषयावर गप्पा करू. की तुम्ही मला म्हणत होते की मी माझं आयुष्य जर खेड्यात राहिलो असतो तर आज जसं आहे तसं झालं असतं, मला वाटतं त्याचं उत्तर मी दिलं होतं. हा, आता मगाशी गप्पामध्ये भजे खाताना आपण जे बोललो की जर व्यक्तिमत्व मोकळं होण्यासाठी, मनात आलेल्या गोष्टी शेअर करण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते खेड्यात कसं तयार होईल, कधी तयार होईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण विचारला आपण आता 21व्या शतकात सुरुवात केली आणि माहिती तंत्रज्ञान म्हणतो, आपलं सगळं AI ChatGPT चाललं वगैरे. पण महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की खेड्याकडे चला. खेड्याकडे अजूनही लोक केलेले नाहीत. लोक खेड्याकडून शहराकडे येतात आणि शहरांचा विकास होता. ही रियालिटी. लोक अजूनही खेडेगावातून पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये. मला सांगा, खेड्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सगळ्या गोष्टींचा, घडामोडींचा विकास कसा होईल, त्याची विचार करू. उत्तर मी नाही देणार करायचं, पण ते क्वेश्चन आहे की विकास कसा होईल हा प्रश्न. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं की त्याची सुरुवात तर कुठं कमीत कमी मुलगा आणि मुलगी आणि मुलाचा असो की मुलीचा असो, हे शरीर माझं स्वतःचं आहे. त्याच्यावर सर्वात प्रथम माझा अधिकार आहे या शरीरावर, माझ्या मनावर पण. जर कुणी एक मुलगा किंवा एखादी मुलगी माझ्या शरीरासोबत माझ्या शरीराचा वापर करून घेते, गैरवापर करते, माझ्या मनासोबत खेळते किंवा मला मानसिक त्रास होईल असं बिहेव करते,
तर तिला ते करण्यापासून थांबवण्याचा पूर्ण अधिकार मला आहे. अगदी पण ही जाणीव आहे का मुलांमध्ये आणि मुलींमध्ये? वयानुसार खूप नाही 19 मध्ये करायचे एक 18 ते 20 वर्षाच्या पर्यंत असावी जाणीव. पण एकदा का एका दुसरा अनुभव आला की तिथून पुढे माणूस जरा सावधगिरीने वागायला लागतो. लहान मुलाला जेव्हा कोणतं गरम लागतं तेव्हा तुला कळत नसतं की गरम आहे, पण एकदम चटका बसल्यानंतर माणूस हळूहळू शिकतो. आपण आता अनुभव शिक्षणाकडे पण आपण बोलतो याच्याबरोबर एक्सपेरिमेंट करण्यानुसार होऊ शकतो पुढे. इंटरेस्टिंगली मुलावर किंवा मुलीवर मालकी फक्त तिचा मित्र किंवा मैत्रीणच नाही दाखवत, आई वडील पण मालकीच दाखवतात असं माझं स्पष्ट मत आहे. ते पण मालकासारखे वागायला लागतात की मुलीचे कपड्यापासून मुलाचे पण, मुलाला कोणतं शिक्षण घ्यावं, कोणती नोकरी करावं याबाबत पालकांनी ठरवलेलं आहे. काय झालंय त्याच्यात तो बाजूला जायला लागला की पालक अस्वस्थ होतात. मूलतः रूढी परंपरेनुसार आपल्या पालकांना अजूनही असं वाटतं की आपल्या मुलींना असं राहावं, आपल्या मुलांना असं राहावं. एक चौकट तयार करून घेतली आणि त्या चौकटीप्रमाणे ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना शहरी जीवन किंवा ग्रामीण जीवन यामधला अजूनही फरक कळलेला नाही. तर हा सगळा दृष्टिकोन जो आहे सगळा दृष्टिकोन शिक्षण बदलतो. कदाचित हा शिक्षणातून अवेअरनेस करण्याची गरज वाटते. मला असं वाटतं की मस्जिद, मंदिर, बुद्धविहार या कुठल्याही ठिकाणापेक्षा शाळा, कॉलेज ही अशी ठिकाण आहे की जिथून हा बदल सुरुवात होऊ शकतो. बरोबर नाही? कारण इतर ठिकाणी बऱ्यापैकी त्या गोष्टी घट्ट करण्याचंच काम होतं, त्या चौकटी घट्ट करण्याचंच काम होतं. तर शाळेतूनच ही चौकट थोडीशी मोकळी करून या विचारांना आपण लिहू शकतो. मला छान वाटलं खरंच गणेश दादा सोबत चहा आणि भजेचा आस्वाद घेताना गप्पा मारताना. तुम्हाला कसं वाटतं? अतिशय छान. थँक्यू.